कडेगाव हादरलं, महिलेवर हल्ला, दागिने लंपास, आरोपीवर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल. कडेगाव परिसरात एका महिलेवर झालेल्या धक्कादायक हल्ला आणि लूट प्रकरणामुळे संपूर्ण तालुका हादरलाय. मायाका मंदिराजवळील कार्यालयासमोर भरदिवसा घडलेल्या या प्रकाराने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. या प्रकरणी आरोपी आकाश सतीश वाघमारे याच्या विरोधात चोरी, विनयभंग, मारहाण आणि धमकीसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक 28 मार्च 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास कार्यालयासमोर सुरू असलेल्या वादात आरोपीने अचानक हस्तक्षेप करत फिर्यादी महिलेवर हल्ला चढवला. वाद मिटवण्याऐवजी त्याने आक्रमक भूमिका घेत थेट महिलेवर हात उगारला. आरोपीने महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिची केस आणि साडी ओढून विनयभंग केल्याचा गंभीर आरोप केलाय. धमकी देत तिथला मनास लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य केल्याने संतापाची लाट उसळली आहे. उपस्थितांनी अडवण्याचा प्रयत्न केला असतानाही आरोपीचा आक्रमकपणा वाढतच गेला. घटनेदरम्यान आरोपीने महिलेच्या गळ्यातील सुमारे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेतलं. त्यानंतर कार्यालयात घुसून ड्रॉवरमधील सुमारे 12,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली. एकूण 71,500 रुपयांच्या ऐवजाची चोरी झाल्याचं फिर्यादीत नमूद आहे. इतकावरच न थांबता आरोपीने फिर्यादी आणि तिच्या पतीला जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिल्याचंही समोर आले. या धमकीमुळे पीडित कुटुंब प्रचंड भीतीच्या छायेत आहे. या प्रकरणी कडेगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 354 विनयभंग, 379 चोरी, 323 मारहाण, 504 जाणीवपूर्वक अपमान आणि 506 गंभीर धमकी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान तक्रार नोंदवण्यास उशीर का झाला याबाबत ही माहिती समोर आली आहे. घटनेनंतर पीडित महिलेचा अल्पवयीन मुलगा आजारी असल्याने तक्रार देण्यास विलंब झाल्याचं सांगण्यात आलं. मुलाची प्रकृती सुधारल्यानंतरच कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मते आरोपी स्वतःला समाजसेवक म्हणून सादर करत असला तरी प्रत्यक्षात तो दबाव टाकणे, दमदाटी करणे आणि लोकांमध्ये भीती निर्माण करणे असे प्रकार करत असल्याच्या तक्रारी आधीपासूनच आहेत. या घटनेमुळे या आरोपींना अधिकच बळ मिळाले. विविध सामाजिक आणि कामगार संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसेच चोरीस केलेला ऐवज परत मिळवून देण्याची मागणीही जोर धरते. दरम्यान पीडित कुटुंबाने पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली असून आमच्या जीवाला धोका असून काही अनुचित घडल्यास त्यास आरोपी जबाबदार असेल असा इशारा दिला. त्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर बनले. पोलीस प्रशासनाने या प्रकरणात तातडीने आणि कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा विविध संघटनांनी दिलाय. आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले. स्पेशल रिपोर्ट, पॉवर मराठी न्यूज. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क. एकच नजर, चौफेर खबर.